गोवा हायवे पूर्ण न करणारे रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री रामदास कदमांचा हल्लाबोल तर कदम अनाड्यासारखं बोलतात चव्हाणांचं प्रत्युत्तर। विधानसभेत योगेश कदम आणि लोकसभेत सुनील तटकरेंना पाडण्यासाठी रवींद्र चव्हाणांनी रसद पुरवली, रामदास कदम यांचा गंभीर आरोप। अजित पवारांच्या यात्रेमध्ये नवाब मलिक सहभागी होणार असल्यानं चर्चांना उधाण, निर्दोष सिद्ध होईपर्यंत मलिकांना दूर ठेवण्याच्या भूमिकेवर फडणवीस ठाम। अजित पवारांच्या मंचावरून काँग्रेसच्या झिशान सिद्दीकींची स्वपक्षावरच आग पाखड, मोहब्बत की दुकानवरून पक्ष नेतृत्वावरच टीका, राष्ट्रवादीत जाण्याचे स्पष्ट संकेत। मराठा आरक्षणामध्ये आडकाठी आणल्याचं शिंदेंनी सांगितलं तर राजकारण सोडेन, जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार। तर मराठा आरक्षणासाठी फडणवीसांची भूमिका मोलाची, शिंदेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणामध्ये फडणवीसांनी आडकाठी आणली आहे, नाकारून चालणार नाही, जरांगेंची प्रतिक्रिया। तर भुजबळांना फडणवीसांनीच बळ दिल्याचाही आरोप। संभाजी भिडे कॉमेंट करण्याच्या पात्रतेचे आहेत का? संभाजी भिडेंवरच्या प्रश्नावर पवारांचा पत्रकारांना प्रतिसवाल। तर मराठा आरक्षणावर केलेल्या वक्तव्यावरून भिडे वादाच्या भोवऱ्यात। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता, लाडकी बहीण योजनेवर बोट ठेवत महाविकास आघाडीचं टीकास्त्र। मी येवला मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार, छगन भुजबळांची घोषणा। वळसे पाटलांनंतर आता भुजबळांकडूनही स्वतःच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब। आधी मुलाच्या गळ्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं उपरणं, आता सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमस्थळी वडिलांचा फोटो। अजितदादांच्या राष्ट्रवादीत असलेल्या झिरवाळांच्या भूमिकेने राजकीय चर्चांना उधाण। रक्षाबंधनाचा मुहूर्त साधत अजित पवारांकडून लाडक्या बहिणींना शुभेच्छांचे मेसेज, राजकीय बळ देण्याचंही आवाहन। विधानसभेआधी अजितदादांच्या हायटेक यंत्रणेने कंबर कसली। राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुनील तटकरे विश्वासघातकी, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंची टीका। रायगडमधल्या महायुतीमध्ये वादाची ठिणगी। पोलीस चौकीतच कर्मचाऱ्यांकडून जुगाराचा अड्डा, नागपूरच्या कळमना पोलीस चौकीमधला धक्कादायक प्रकार। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पावसाची दमदार बॅटिंग। पुणे आणि नाशिकमधले रस्ते जलमय, अकोल्यातल्या अकोट तालुक्यातही ढगफुटी सदृश पाऊस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।